आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय म्हणी, काय म्हणतायत तुझे खबरी? नाही म्हणजे मतदारांचा कौल काय? इलेक्शन तर झालंय, काय चॅनलवालेही त्यांचं एक्झिट पोल देत आहेत, पण मला तर तुझ्या एक्झिट पोल मध्ये इंटरेस्ट आहे. साहेब सांगतो, मला फक्त 2 दिवसांचा वेळ द्या, मी अगदी बूथ वाईज सांगतो. लहान मुलगाही सांगेल की मीच जिंकणार आहे म्हणून. मला फक्त एवढीच माहिती हवी आहे की मी किती मार्जिननी जिंकणार आहे ते सांगतो साहेब. सुजित, काय झालं? कसला विचार करतोयस? अरे जेवण गार होते बाळा, जेवून घे पटापट. मॉम मला भूक नाहीये, नकोय मला. अरे सुजित, अरे उपाशी पोटी झोपणार आहेस का? झोप येणार आहे का तुला सुजित? अरे हो शालिनी, आता लहान आहे का तो? नसेल भूक त्याला, राहू दे. साहेब मी बघतो. पोलीस? चल स्वानंद. मॅडम तुम्ही जा, मी इथेच थांबते. ऑल राईट. शिंदे चला. सो तुम्ही इथे यावेळी मी पोलीस प्रोटेक्शन मागवलेलं नाहीये. सर, आम्ही पोलीस प्रोटेक्शन द्यायला नाही आलो. तुमचा मुलगा सुजित याला स्वानंदी रेप केस मध्ये चौकशीसाठी अरेस्ट करायला आलो. व्हॉट? सुजित, त्याचा या केसशी काय संबंध? त्याचा संबंध आहे की नाही तेच फाइंड आउट करायचं. सर, तो आमच्या संशयितांपैकी एक आहे. चौकशीमध्ये तो निर्दोष वाटला तर त्याला आम्ही लगेच सोडून देऊ, पण सध्या तरी आम्ही त्याला अटक करायला आलोय. अहो इन्स्पेक्टर, काय बोलताय तुम्ही? हे माझा सुजित आणि रेप केस? अहो बायकांचा तो इतका रिस्पेक्ट करतो आणि त्याच्यावर कसले घाणेरडे आरोप लावताय तुम्ही? रिस्पेक्ट करणारा रेप करत नाही असं थोडीच आहे. संधी आणि बाई दोन्ही एकत्र दिसल्या की मोठमोठ्या नीतिवान लोकांमधला नर जागृत होतो. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय? शालिनी, जरा शांत राहा, मी बोलतोय त्यांच्याशी. इन्स्पेक्टर, तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे ते? येस सर. म्हणून तर मगाशी तुम्हाला सॅल्यूट केलं ना. नाही ते ठीक आहे, पण तुम्ही ह्या वेळेला माझ्या घरी येऊन माझ्या मुलाला अरेस्ट करण्याचं धाडस करताय. याचे परिणाम काय होऊ शकतात याची कल्पना आहे ना तुम्हाला? परिणामांची पर्वा मी कधीच नाही केली सर, आणि म्हणूनच माझी दर 6 महिन्यांनी बदली होत राहते. या बदलीची सवय झाली आहे मला आता, पण परिणामांची पर्वा न करण्याची सवय अजूनही झाली नाही. उद्या सकाळीच मी काही... सर, उद्या सकाळी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, पण आत्ता रात्री मी तुमच्या मुलाला घेऊन जाते. सर, आमच्या पोलिसी कारवाईमध्ये प्लीज अडथळा आणू नका. मी आत्तापर्यंत खूप शांतपणे तुमचा मान राखून हे सगळं डील करते. सो प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. तुमच्या जागी दुसरं कोणी असता तर एव्हाना तुमच्या मुलाला घराबाहेर काढून रस्त्यावरून फरफटत नेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेलं असतं. पण सर, तुमचा रिस्पेक्ट ठेवते मी. सो प्लीज तुम्ही पोलिसांचाही रिस्पेक्ट ठेवा आणि आमची कारवाई आम्हाला करू द्या. नाही, तुम्ही माझा रिस्पेक्ट ठेवला नाही असं नाही,
पण मी काय सांगतो हे ऐकून घ्या. जे काय आहे की सुजित तरुण आहे, अल्लड आहे. ह्या वयामध्ये तरुण मुलं हे असं करतात, पण म्हणून तू कोणाचा रेप करणार नाही, माझा विश्वास आहे त्याच्यावर. मी तुम्हाला सुजितला अटक करू देणार नाही. मी कमिशनरशी बोलतो. सर प्लीज, ती चूक नका करू. निवडणुका झाल्यात पण अजून निकाल बाकी आहे. त्यामुळे आम्हाला आमचं काम शांतपणे करून द्या. तुम्ही आमच्या कामात अडथळा आणलात किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न जरी केलात तरी इथे मीडिया येईल 10 मिनिटात. आणि मग मीडिया समोर तुमच्या मुलाला तुमच्याच घरातून बाहेर काढून असं फरफटत नेणं बरं नाही ना दिसत. नाही म्हणजे तुमच्याच इज्जतीचा विचार करून बोलतेय मी असं. सो प्लीज सपोर्ट अस. आमचं काम आम्हाला करू द्या. हो थांबलात काय? लावा कमिशनरांना फोन आणि सांगा हे आपल्या सुजितला अटक करते थांबवायला. तुम्ही जरा शांत बसा शालिनी. मी बोलतो ना त्याच्याशी आणि तुम्ही थँक्यू सर. सुजित खाली ये. तुला पण यायला लागेल चौकशीसाठी पोलीस स्टेशनला. मी एक फोन केला की तासाभरात हजर व्हायचं. फोन केला की हजर होईल. सुजित काय काय झालंय? झालं काहीच नाहीये, पण तू काय केलंयस ते विचारण्यासाठी तुला पोलीस स्टेशनला न्यायचं. मिस्टर सुजित सरपोतदार, तुम्हाला स्वानंदीच्या केसमध्ये संशयित म्हणून आम्ही अटक करत आहोत. शिंदे. अहो अहो नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मणी डॅड, मी काय नाही मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीच नाही केलंय. मी खरं सांगतो, प्लीज सोडा मला प्लीज. तुझी चौकशी झाली की तुला सोडणारच आहे. हा फक्त चौकशीच्या वेळेला खरं बोल म्हणजे झालं. जितका जास्त लवकर खरं बोलशील तितका लवकर सुटशील. शिंदे चला. अहो सुजितला सोडा. नाही माझ्या मुलाला सोडा. ती मुलगी खोटं बोलते. काय केलेलं नाहीये रे. अंबिका मॅडम, विश्वास ठेवा माझ्यावर. माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. तुझा संबंध आहे की नाही ते होईल सिद्ध. तू सांगायची गरज नाहीये. स्वानंदी प्लीज, तू तरी काहीतरी बोल. तू तरी समजाव त्यांना. सांग नाही ना, मुंबईत आल्यापासून मी तुला ओळखतोय. प्रत्येक वेळेला मी तुझी मदत केली आतापर्यंत. स्वानंदी, तू याच्याकडे लक्ष नको देऊस. या तिघांपैकी एक आपला गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा होईलच. मी शब्द देते तुला. काय माझं नशीब आहे. इथे माझ्या पोराला अटक करून घेऊन गेलेत आणि माझा नवरा इथे फेऱ्या घालत बसलाय. शालिनी जरा शांत बसा. तुम्ही रडणारा सुजित परत येणार आहे का? नाही तसं असेल ना तर मणी आणि मी दोघेही रडत बसतो इथे. मुलाला अटक झाल्यावर आईला रडायला नाही येणार काय रे मणी? हो मॅडम, पण तुम्ही आता. मी तरी कोणाची साक्ष घेते रे? आता हे जर म्हणाले रात्री सूर्य डोक्यावर आला तर हो म्हणशील. मणीला कशाला आणताय याच्यामध्ये? तुम्हाला काही बोलायचं नाही, पोलिसांना काही बोलायचं नाही आणि आता मणीला सुद्धा काही बोलायचं नाही. ठीक आहे, मी गप्प बसते. तुम्हाला आनंदच वाटला असेल माझ्या सुजितला अटक झाली म्हटल्यावर. अहो शालिनी, काय बोलताय तुम्ही? जरा शांत बसा ना. मला गप्प कराल हो? काय उपयोग आहे तुमच्या खासदार असण्याचा? अहो शालिनी, तुम्ही फक्त एका आईच्या नजरेतून बघताय ह्या सिच्युएशन कडे. मी फक्त बाप म्हणून नाही तर मला खासदार, नेता, लोकांचा प्रतिनिधी ह्या अँगल मधून बघावं लागतं. आणि मी जर थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर ती काय म्हणाली आठवतंय का तुम्हाला? मीडियाला बोलावलं असतं.
आणि मग तुमच्या चिरंजीवांची अरेस्ट ही जगभर झाली असती. शिवाय मी पोलिसांच्या कारवाईत जर हस्तक्षेप केला असता ना, तर सुजित ह्याच्यामध्ये नक्कीच गुंतलेला आहे आणि काहीतरी लपवतोय असा समज पोलिसांचा आणि जनतेचा झाला असता. मग आता काय करायचं? हातावर हात धरून सुजित परत याची वाट बघायची? तुम्ही काहीच करू शकत नाही? अहो, असं कुठे म्हणालो मी शालिनी? सुजितच्या काही गोष्टी जरी मला पटत नसल्या ना, तरी सुद्धा तो माझा मुलगा आहे. असं कसं सोडून देईन मी? ह्यातनं काय मार्ग काढता येईल ना, मला जरा विचार करू द्या तुम्ही. माझ्या घरातून माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाला इन्स्पेक्टर पकडून घेऊन गेली, याची किंमत तिला चुकावी लागणार आहे. ती किंमत काय असेल आणि ती कशी वसूल करायची हे मी बघतो. यात ना सुजितची चूक आहे, कारण हे सगळं त्या मुलीमुळे घडतंय. मी सांगत होतो की एक ना एक दिवस ही मुलगी आपल्याला सगळ्यांना गोत्यात आणणार आहे. आणि म्हणूनच म्हणी मी तुला आणि सुजितला वॉर्न करत होतो की त्या मुलीपासून तुम्ही दूर राहा. नाही, तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि आज शेवटी पोलीस सरपोतदारांच्या घरी आली. हरकत नाही, हरकत नाही. आधी ह्यातून बाहेर पडूया आपण. आणि योग्य वेळ आली की त्या स्वानंदीचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तिला धडा शिकवायलाच हवाय. फातिमा, जैसे अगर स्वानंदी अजून का नहीं आली? मैम आप टेंशन मत लो, वो आ जाएगी. अरे ऐसा कसं टेंशन मतलब? हम स्वानंदी. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी ये कुर्सी की. बस इथे बस. स्वानंदी पाणी घे. घे पाणी घे. सावकाश. स्वानंदी, मला माहिती आज दिवसभर खूप धावपळ झालीये तुझी. तू थोडा वेळ आराम कर ना. स्वानंदी, काहीतरी बोल स्वानंदी. मॅडम, काय करायला आले होते मी मुंबईत, आणि या मुंबईनं मला काय काय दाखवलं. ताईडीच्या लग्नासाठी पैसे जमा करायचे होते, सरपंचाचं कर्ज फेडायचं होतं, म्हणून लय उत्साहानं मुंबईत आले होते. पैसा कमवून माझी मी आपल्या गावी परत जाणार होते. पण उगाच नाही मुंबईला मायानगरी म्हणत. अनेकांचं नशीब फळफळतं मुंबईत, अनेकांना पावते ही मुंबई. पण मला मात्र मुंबईनं त्रासच दिला. काय घोडं मारलं होतं मी कुणाचं काय ठाऊक. सगळं उलटच झालं माझ्यासोबत. माझ्या हातून सगळंच निसटत गेलं रीतीसारखं. ऑफिसमध्ये संचिता मॅडम, अरविंद सरांनी दिलेला त्रास, हॉस्टेलमध्ये शिखा आणि संचिता मॅडमने दिलेला त्रास, नंतर बहिणीचं लग्न तुटलं, मला गावाबाहेर काढलं, माझी आई गेली हो. ऍक्सिडेंट, हॉस्पिटल, आणि आज पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या बरोबर फिरून 3 आरोपींना पकडून गजाआड टाकलं. त्यातला कोणी आरोपी आहे का नाहीये हे मला ठाऊक नाही. स्वानंदी, मला माहितीये आपल्याला तुझ्या गुन्हेगाराला
टेन्शन घेऊन काही होणार आहे का? आणखीन आजारी पडशील तू. स्वानंदी, अंबिका मैडम है ना, वो जल्द से जल्द पकड़ेगी जिसने तेरे साथ ऐसे किया है. सब ठीक हो जाएगा. बरोबर बोलतेस तू फातिमा. स्वानंदी कशाला विचार करेल? तिला आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. तिचं सगळं टेन्शन संपलेलं आहे. आता टेन्शन घ्यायचं ते बाकीच्यांनी. काही ग स्वानंदी, लाज कशी नाही वाटली तुला? संचिता, प्लीज. सॉरी पण मी स्वानंदीला विचारलंय, तिलाच उत्तर देऊ दे त्याचं. सांग ना स्वानंदी, थोडी तरी लाज वाटते तुला? सांग ना, ज्याच्या उपकाराखाली इथे मुंबईत राहिलीस, ज्याच्याकडे नोकरी करून पैसे कमावलेस, नाव मिळवलंस, प्रसिद्धीसाठी मोठ्या घरातला मुलगा म्हणून ज्याचं नाव यूज केलंस, त्याच्यावरच उलटलीस तू. माझ्या सुजितला संशयित म्हणून आत टाकलंस तू का? स्वानंदी, तुझी हिम्मत कशी झाली? कोण समजतेस कोण तू स्वतःला ग? काय लायकी आहे तुझी? आणि तो सुजित मूर्ख तुझ्यावर प्रेम करत राहिला मनापासून. डोळ्यावर पट्टी बांधली होती ना त्याने, त्याचाच तू फायदा घेतलास आणि आता विक्टिम कार्ड प्ले करतीस ना? अगं थोडी तरी लाज वाटतेय का तुला? त्याचे नाव घ्यायची तरी लायकी आहे का तुझी? बस, आता लिमिट क्रॉस करतेस तू. हे हॉस्टेल आहे, तुझं घर नाहीये. तोंड सांभाळून बोल. ही पद्धत आहे का ग बोलण्याची? आणि जर का सुजित निर्दोष असेल ना तर पोलीस बघतील ना. तू का मध्ये पडतेस? मॅम हो, नका बाजू घेऊ हिची. तुम्हाला नाही माहिती काय लायकीची मुलगी आहे? खूप बोललीस तू. आता तुझ्या तोंडून एक जरी वाकडा शब्द निघाला ना तर आत्ताच्या आता अंबिका मॅडमला फोन करून बोलवून घेईन आणि तुझी कंप्लेंट करीन. मॅम हो, बस. त्या जेव्हा तुला आत टाकतील ना तेव्हा बस सुजित बरोबर गप्पा मारत. मॅम इनफ. ठीक आहे, जाते मी. पण पोलिसांना घाबरून जात नाही आम्ही. ही प्रेग्नंट आहे, नाहीतर बघूनच घेतलं असतं हिला मी. थँक्यू. अरे अरे किती नालायक रे स्वानंदी. मी तिला किती साधं समजत होतो, पण तिने तिचा रंग दाखवलाच. अरे तिला माझ्या घरची सगळी स्थिती माहिती आहे. माझा मुलगा नेहमी आजारी असतो हे पण माहिती आहे तिला. पण तिला काय पडलं त्याचं? फसवलं तिने मला. अरे अरे काय करतोयस तू? असं मारून घेतलंस ना तर मला तर चपलीने मारायला हवं. ह्या सगळ्या लफड्यात फसायला नको ना, म्हणून मी इथे आपली 50,000ची चांगली नोकरी सोडून गावी गेलो, त्या दुकानात कामाला राहिलो. पण ती हिने माझा पाठलाग नाही सोडला. ते पोलीस तिकडे आले आणि मला घेऊन आले इथे या चौकीत. गावात आता हे सगळं कळलं असेल तर माझ्या सगळ्या इज्जतीचा पंचनामा झाला असेल आतापर्यंत. सगळं ना त्या स्वानंदीमुळे होत आहे. अरे काय मगासपासून स्वानंदी स्वानंदी चाललंय तुमचं? काय मगासपासून स्वानंदीला दोष देत आहे? आधीच ती बिचारी कोणत्या परिस्थितीतून जाते कळतंय का तुम्हाला? अत्याचार झालाय तिच्यावर. त्यात तिला माहित नाही तिच्या बाळाचा बाप कोण आहे. तर स्वतःला तिच्या पोझिशनवर ठेवून बघा, मग तुम्हाला कळेल त्यात ती बिचारी काय करते, गुन्हेगार कोण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करते. कळत नाहीये का तुम्हाला? करू द्या ना प्रयत्न तिला, पण आपल्याला उगाच कशाला या फालतू गोष्टींवर अडकवायचं?
आपलं नाव खराब झालं ना. नाव खराब? हो साहेब, तुम्हाला तर माहिती आहे गावी ह्या सगळ्या गोष्टी कशा लगेच पसरतात ते. हो, मला आता गावी कुठे तोंड दाखवायला जागा नाही राहिली. हो अरविंद 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 रमेश, शांत व्हा. खरंच शांत व्हा. तुम्हाला खात्री आहे ना तुम्ही काही नाही केलंय? मग झालं तर मॅडम चौकशी करतील आणि आपल्याला सोडून देतील. आपण काय करायचं? मॅडमना पूर्ण कोऑपरेट करायचं. ओके, मी तर म्हणतोय आपण मॅडमना रिक्वेस्ट करूया, तुम्ही गुन्हेगाराला लवकरात लवकर शोधा आणि त्यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल शक्य तितकी सगळी मदत आपण मॅडमला करूया. ओके? हो साहेब, तुम्ही मोठे माणसात, तुम्ही सुटालो लगेच. आमच्या गरिबांचं काय फसलो ना आम्ही त्या स्वानंदीमुळे. तर तुला कधीपासून सांगतो स्वानंदीला काय बोलू नको, कळत नाही तुला? हो, मी बोलेल स्वानंदीला. तुम्हाला काय करायचं? कळत नाही का कोणाशी बोलतोस तू? स्वानंदीला बोलायचं नाही म्हणजे नाही कळलं तुला? जनावरांनो, अरे गप्पा मारा मार राणाची बाग बनवून ठेवली आहे. ए, आवाज बंद. जास्त नाटकं केलीत तर एकेकाला असं बडवेन ना की बसावंसं वाटेल पण बसता येणार नाही. तुम्ही तिघही संशयित आरोपी आहात आणि तुमच्यापैकी एक खरा गुन्हेगार आहे. तो सापडेपर्यंत गप बसायचं. एक्झॅक्टली मॅडम, तेच सांगण्याचा प्रयत्न करतो यांना. ए सुजित, तुला काय वेगळं सांगायला हवंय? आवाज बंद. सॉरी मॅडम.